श्री त्र्यंबकेश्वर मंदिर आपल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे। तर हॅलो गाइस, नमस्कार, मी प्राजक्ता आणि आज आपण जाणार आहोत श्री त्र्यंबकेश्वर मंदिराला, जे नाशिक पासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने पण येऊ शकता, प्रायव्हेट व्हेकलने पण येऊ शकता, बट पब्लिक ट्रान्सपोर्टची फ्रिक्वेन्सी जरा कमी आहे। तर जाताना इकडला छान असा व्ह्यू बघत आपण तिकडे पोहोचलेलो आहे। तुम्हाला गेल्यावरच इथे श्री गजानन महाराजांचा मठ दिसेल। इकडे स्टेची देखील ऑप्शन आहे, त्याबरोबर इकडे फ्री पार्किंग पण आहे आणि स्टे खूप अफोर्डेबल रेंज मध्ये आहे। डबल बेड तुम्हाला 300 ते 350 च्या दरम्यान भेटेल। तर या मंदिरात गेल्यावरच तुम्हाला खूप सगळे शॉप्स, त्याबरोबर इकडे पूजेचं सामान वगैरे असलेले छोटे स्टॉल्स दिसतील। इकडे 2 प्रकारच्या रांगा आहेत, एक साधी रांग आणि एक व्हीआयपी साठी तुम्हाला पर पर्सन 200 रुपये पे करायचे आहेत। तर आम्ही श्रावण महिन्यात वीकेंडला आलेलो। श्रावण महिन्यात तिकडे जनरली थोडी जास्त गर्दी असते, त्यात आम्ही पासेस घेतलेले, तरी पण आम्हाला साधारणतः 2 ते 2.5 तास लागले। जे नॉर्मली लाईन मध्ये उभे होते त्यांना 5 ते 6 तास लागलेले। त्याबरोबर इकडे पावसाचं वातावरण होतं, मस्त बाहेर असा पाऊस चालू होता। अंजनेरी आणि ब्रह्मगिरीचे डोंगर देखील इकडनं दिसत होते। तर आता आपण जाणून घेऊया श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इतिहासाविषयी। तर भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्यातले 5 आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्यातलाच एक आपलं श्री त्र्यंबकेश्वर मंदिर। तर याचं रिकन्स्ट्रक्शन म्हणजे आत्ताचं जे मंदिराचं बांधकाम केलेलं आहे ते 3रा पेशवा बाळाजी बाजीराव यांनी केलेलं आहे। त्याबरोबर हे मंदिर गोदावरीचं उगमस्थान असलेलं ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे। हे मंदिर आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर हा खूप सुंदर आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी मनाई आहे, त्यामुळे मी बाहेरनच जेवढं मंदिर कव्हर करता येईल तेवढं केलेलं आहे। तर हा होता आपला त्र्यंबकेश्वरचा व्लॉग। होप सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, त्याबरोबर ही माहिती पण इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल। जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल तर ते मला कमेंटमध्ये कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तेवढं करायचं मात्र विसरू नका। भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये नेक्स्ट ठिकाणी, तोपर्यंत बाय बाय।